घेताय मी आता, तुम्ही पण चहा घ्यायला या. दाखवा सगळ्यांना पण. हो हो हो, तीच गवारी आहे. आता मी चपाती बनवत आहे. सगळं बनवून झालेलं आहे. जेवायचा टाइम आहे, तुम्ही पण या जेवायला. आणि हे आता अप्लाय करून घेता. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे, ह्या पाठीमागच्या व्हिडिओजना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मी आज तुम्हाला माझे संध्याकाळचे रुटीन दाखवणार आहे. तर वाजलेले आहेत 6 आणि मला चहाची तलप आलेली आहे. तर आता मी चहा बनवत आहे. चहा उकळत आहे. कडाकीचा उन्हाळा पडलाय तरी सुद्धा मला चहाची तलप आली. मी चहा घेते कारण चहा पिल्यानंतर थोडं रिफ्रेशिंग वाटतं. चहा घेताय मी आता, तुम्ही पण चहा घ्यायला या. ते म्हणतात ना, चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा लागतोच, तसं काहीतरी आहे. आणि खूप रिफ्रेशिंग पण वाटतं, त्यामुळे मी थोडा का असेना घेते चहा. हो मॅडम, संध्याकाळी जेवायला कुठली भाजी? जेवायला गवारी. तेच निवडत आहे. बघा, आता मी गावावरून म्हणजेच कोल्हापूरवरून इकडे आलेले आहे पुण्यामध्ये. परत बॅक टू रुटीन चालू झालेलं आहे. तर संध्याकाळी आज गवारीची भाजी बनवायची आहे. शेतातली गवार आहे काय? हा हा, शेतातली गावरान. एक आहे व्हिडिओ मध्ये जी आहे तीच तोडली, तीच आहे. विशेल ओढा की काय? हा, दाखवा सगळ्यांना पण. तेच म्हणते, बघत आहे व्हिडिओ. ह्या शेतातली भाजी काय? हो हो हो, तीच गवारी आहे. वाजलेले आहेत 6:45. इथं आता मी पूजा करून घेत आहे, आरती लावत आहे, संध्याकाळचा दिवा. पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा तुम्ही. म्हणजे इकडच्या साईडला तर किती म्हणजे भरून आलंय, ढग एकदम भरून आलेत. काय माहिती आता पाऊस पडेल असं वाटत तर आहे. बघू आता काय होतं. वातावरण खूप छान झालेलं आहे पुण्यामध्ये. आता पावसाचं वातावरण झालंय, वारं सुटलंय खूप छान. आणि तुम्ही बघू शकता, आवाज येत असेल, स्वामींची आरती चालू आहे इथं. म्हणजे माझ्या पुण्यामध्ये जिथं मी राहते तिथं पाठीमागच मंदिर आहे स्वामींचं. तर आता तिथं आरती चालू आहे. सकाळ संध्याकाळ स्वामींचं नाव कानावर पडतं, त्यामुळे खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. मॅडम, गवाराची हिरवी भाजी करणार आहे का लाल भाजी? हिरवी करणार आहे, मिरची घालून. मिरची घालून? हो. वाव. झाला. आता कांदा भाजून घेत आहे, कांदा आणि मिरची. मग यामध्ये भाजलेली गवारी आता ऍड करणार आहे. हो, आमटी काय केलीस? हे काय, ही वांग्याची आमटी केली. वांग्याची? हो. एक नंबर सोड. कांदा भाजलेला आहे, भाजून घेतलेली जरा तेलात गवारी ऍड केली. तर आता यामध्ये मी कूट घालत आहे. भाजी शिजलेलीच आहे. अजून 2-3 मिनिटं मी पाणी आटेपर्यंत ठेवणार आहे. खूप म्हणजे खूप छान लागते मिरची घालून केलेली गवारी. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. आता मी चपाती बनवत आहे. बघू शकता तुम्ही, भाजी आपली ऑलमोस्ट बनलेली आहे, आमटी झालेली आहे, भात पण झालेला आहे. गरम गरम चपाती बनवायचं चालू आहे. काय मग मॅडम, गावाकडे कसं वाटलं? गावाकडे मस्तच वाटलं. आता परत रुटीन चालू झालं. परत डेली रुटीन तुझं चालू झालं? चालू झालं. करा करा. झालेली आपली चपाती पण बनवून सगळं रेडी झालंय. मॅडम, स्वयंपाक झालेला आहे का नाही? झाला. शेवटची चपाती आहे. चला ताट करून घेऊ आणि जेवू. काय म्हणताय? हो चालेल, चल. तर आता आपलं फायनली सगळं बनवून झालेलं आहे. जेवायचा टाइम आहे, तुम्ही पण या जेवायला. तर इथं आता आमचं जेवण खाऊन सगळं झालेलं आहे. तर आता मी भांडी घासत आहे. तुम्ही बघू शकता, 2 माणसांचं काय आणि जास्त माणसांचं काय, भांडीही पडतात. 2 माणसांचीच केवढी भांडी पडलेली आहे. तर मग मी जेवण झाल्यानंतर ज्या त्या वेळीच भांडी घासून ठेवते, जेणेकरून ते खरकटी भांडी ठेवायला नको वाटतं. त्यामुळं घासून ठेवलं की बरं पडतं. आता माझी भांडी झालेली आहेत. तर आता मी किचनचा ओटा आहे तो साफ करायला घेतलाय. कारण मी रोजच्या रोजच किचनचा ओटा साफ करते. कारण म्हणजे आता बघा, फोडणी टाकतो आपण, भाजी करतो, आमटी करतो, ते चिकट होतं, काही ना काहीतरी लागतंच.
आणि असं मी म्हणजे वाचलंय पण 1-2 ठिकाणी की जर आपलं किचन स्वच्छ असेल, ओटा स्वच्छ असेल तर घरामध्ये लक्ष्मी नांदते. आणि आपल्या घरातील लोक मोठी लोक पण हेच सांगत आलेत. आणि दुसरं कारण म्हणजे जर रोजच्या रोज तुम्ही ओटा साफ केला तर झुरळ होत नाही, पाणी फिरत नाही, स्वच्छ राहतं. आणि आपल्या स्त्रियांचं, बायकांचं सकाळी उठल्या उठल्या आपण किचन मध्ये येतोच तेव्हा एकदम म्हणजे एकदम फ्रेश वाटतं स्वच्छ किचन बघितल्यानंतर. त्यामुळे आता थोडा एक 5-10 मिनिटं, जास्त वेळ नाही लागत, 10 मिनिटात सगळं स्वच्छ होऊन जातं. तर हे माझं रोजचं रुटीन आहे. स्वच्छ आता ओटा धुवून झालेला आहे, गॅस जो आपल्या गॅसची शेगडी आहे ती पण धुवून झालेली आहे. तर आता मी पुसून घेत आहे जेणेकरून त्याच्यावर कोणतेही डाग राहू नयेत. त्याच्यावरती पण काय होतं म्हणजे दूध म्हणा किंवा फोडणी आपण घालताना भाजीला तेल उडतं किंवा दूध समजा चुकून एखाद्या वेळेस उतू गेलंच तर डाग राहतात, चिकट होऊन जातं चपाती किंवा भाकरी करताना. तर मग मी हे काय करते, रोजच्या रोज घासून ठेवते. सगळी भांडी झाल्यानंतर जे बेसिन आहे, जे आपलं सिंक आहे ते पण मी स्वच्छ धुवून घेते. ते पण एक भांडं समजून धुवून घ्यायचं, वेळ पण नाही लागत. म्हणजे मी तरी ते स्वच्छ धुवून घेते, तुम्ही बघू शकता. आणि जी ही जाळी आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे आपलं खाल्लेलं आहे, जे उरलं सुरलं आहे ते अडकून बसतं. म्हणून मी एक असा आपला जो ब्रश आहे त्यानं ते इझी होतं आणि पटकन निघून जातं. जो भांड्याचा स्क्रब आहे त्याच्यापेक्षा फास्ट निघते ह्याने. तर मग मी हे पण स्वच्छ करून घेते जेणेकरून जे पाणी आहे ते इझिली खाली जाईल, पाईपलाईन मध्ये अडकणार नाही काहीच खरकट वगैरे. नाहीतर ते सगळं अडकतं आणि त्याच्यानंतर ते कुजून बसतं. त्यामुळे ही जाळी पण स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे. तर मी हे अशा पद्धतीने स्वच्छ करून घेते. तर जे मी किचन ओटा साफ करायला किंवा जे आपण पोळपाटाच्या खाली वगैरे घेतो ते कापड सगळं डेली मी स्वच्छ करून ठेवते. तर त्यासाठी मी काय करते, 5 मिनिटात ह्यामध्ये मी एक टब घेतलाय, त्यात थोडं पाणी घेऊन निरमा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडं एक 5 मिनिटं मी हे भिजत ठेवणार आहे. आणि मग हे आत्ता लगेच स्वच्छ आजच्या रात्रीच धुवून स्वच्छ सुकत घालणार आहे. म्हणजे उद्यापर्यंत एकदम सकाळपर्यंत स्वच्छ होतं. कारण आपण ही कपडा यूज केलेला असतो, चिकट झालेला असतो, ओटा पुसलेला असतो. केलेला ओट्यात स्वच्छ करण्यासाठी जे कपडा आपण यूज केलेला आहे ते पण स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे. तर सगळी कामं आवरलेत. त्याच्यानंतर मी स्वच्छ 2-3 वेळा चेहरा धुतलेला आहे. कारण स्किनची काळजी घेणं, स्किन केअर करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर मी हे जेल वापरते. हे कुकुंबर आणि ॲलोवेराचं आहे, म्हणजे काकडी आणि जे कोरफड आहे त्याच्यापासून बनलेलं जेल आहे. पॅराबेन फ्री पण आहे आणि विटॅमिन ई आहे. हे कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे, म्हणजे हे मी यूज करते स्किन केअरमध्ये, ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर मी हे तुम्ही बघू शकता असं थोड्या प्रमाणात चेहरा स्वच्छ पहिला धुवून घेतलाय 2 ते 3 वेळा आणि हे आता अप्लाय करून घेत आहे. याने आपली जी त्वचा आहे, स्किन आहे ती ड्राय नाही पडत. मी सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घेते. रात्रभर हे मी जेल आहे मी असंच ठेवते. हे माझं स्किन केअर, जास्त काही नाही मी करत. तर हे आहे माझे संध्याकाळचं रुटीन. म्हणजे 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 11 वाजल्यापर्यंत हे माझं रुटीन आहे. आणि हे तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.